नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या शर्टचा रियूज आणि जुन्या पॅन्टचा रियूज। हे माझ्या मुलाचे शाळेचे कपडे आहेत, पण त्याला आता येत नाहीत, ते छोटे पडतात, तर त्यांचाच रियूज करून आज मी तुम्हाला दोन वाव आयडिया एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला, आणि तुम्हाला कोणती आयडिया आवडली ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आयडिया नंबर 1 साठी बघा, मी इथे शर्ट घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने जिथून बायाच्या खालचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मी एक लाईन ड्रॉ केली रफली आणि अशा पद्धतीने कटिंग केली। तर बघा इथपर्यंत आपण ही एक साईडची कटिंग केली। आता इकडनं पण थोडासा ॲपल कट असतो ना तो पण आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही कडा फक्त आपण कट केले। आता हे आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे, कारण की मी राईट साईडनेच कटिंग करून घेतली होती। ठीक आहे, रॉंग साईडला टर्न केलं। आता त्यानंतर जिकडनं या दोन बाजू ओपन आहेत ना त्या स्टिच करायच्या आहेत, तर दोन्ही बाजू मी स्टिच करून घेतल्या। आता बटन ओपन करायचे आणि हा शर्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा व्यवस्थित। त्याचे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ आणि बघा अगदी 2च मिनिटामध्ये आपली आयडिया नंबर 1 आहे ती बनवून तयार झालेली आहे। आता तुम्ही याच्यामध्ये तुमचे ब्लँकेट वगैरे असेल छोटे मोठे तर ते ठेवू शकता, छोटे छोटे साईजचे, किंवा मग असेच शिलाईतून उरलेले जे कतरण असतील ना ते याच्यामध्ये फिल करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे कापूस असेल तर उत्तमच आहे, जे असेल ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। अगदी जे कपडे तुम्ही वापरत नाही ना ते तुम्ही याच्यामध्ये घडी करून ठेवले ना तरी पण ही वापरात येऊ शकते अशा पद्धतीची पिलो म्हणून। आणि असे कतरण असतील तर बेटर आहे, जे असेल ते तुम्ही याच्यामध्ये फिल करून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने आपली ही आयडिया नंबर 1 आहे ती अगदी झटपट तयार झालेली आहे। तर माझ्या मुलाचं शर्ट आता म्हणून एवढी झाली, तुमचा जर मिस्टरांचा शर्ट असेल तर थोडी साईज मोठी होईल त्या पिलोची। तर ही झाली मैत्रिणींनो आयडिया नंबर 1। आता आयडिया नंबर 2 पण बघूया, पण त्या अगोदर आपण याचं माप किती रेडीचं तयार झालं ना ते एकदा तुम्हाला दाखवते। तर बघा 17 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे बघा 14 इंच, 13.5 ते 14 इंच, म्हणजे 13.5 बाय 17 इंचाची आपली पिलो आहे ती बनून तयार झालेली आहे। आणि तुम्ही हिला कवर पण बनवू शकता दुसरं, किंवा असंच ठेवलं तरी पण ही धुता येईल, कारण की ना हे बटन खोलायची, त्यातलं जे कतरण आहे ते बाहेर काढायचे नाही, कवर धुवून टाकायचं। ठीक आहे, ही झाली आयडिया नंबर 1। आता आयडिया नंबर 2 साठी आपण ह्या अशा पद्धतीची एक जुनी पुराणीच पॅन्ट घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी पॅन्ट आहे ना ती व्यवस्थित ठेवून घ्यायची। त्याचा एकच बॉटमचा पाया आहे तो आपल्याला लागणार आहे। आणि बघा जिथून वरतून आहे ना इथे एक मी लाईन सरळ ड्रॉ करून घेते आणि इथून खाली आपल्याला 22 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि रुंदी जेवढी आपली म्हणजे पॅन्टची रुंदी आहे ना तेवढीच राहणार आहे। आता अगोदर मी या दोन्ही जिथे मार्किंग केलं आहे त्या लाईन तेवढे कट करून घेतली आणि इथे बघा आता थोडंसं म्हणजे स्ट्रेट कटिंग करून घ्यायची आहे, फक्त त्याच साईडने जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं। ठीक आहे, कारण की इकडनं थोडासा मोठा भाग आलेला आहे त्यामुळे आता ही आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ। ठीक आहे, या पद्धतीने आता 3 बाजू ओपन आहे आणि एका बाजूने आपण फोल्ड केलेली आहे बघा। आता जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं आपल्याला इथे 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। आणि ओपन केल्याच्या नंतर बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे। आता आपल्याला हे असे स्टिच करायचे, पण त्या अगोदर ह्याचं माप किती रेडी राहिलं ना ते मोजून दाखवते। तर बघा 21 इंच लांबी आहे आणि रुंदी 15 इंच आहे। तर चला हे चारही कॉर्नर आहेत ना ते अगदी अर्धा इंच किंवा थोडेसेच इंच अगदी पाव इंचाचे फोल्ड करून घ्यायचे आहेत। तर मी ते एक स्टिच केलं राहिलेले, पण सेम याच पद्धतीने जे कॉर्नर आहेत ना ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा। ठीक आहे, या पद्धतीने आता बघा अशी आपल्याला एक अगोदर इकडनं एक सिंगल टिप मारून घ्यायची आहे, जिकडनं आपण रुंदीची साईड आहे आपली 15 इंचवाली त्या बाजूने, आणि दुसरी एक फोल्ड करून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची, म्हणजे इथे आपल्याला नाडी वावता येईल इतपत आपण ही फोल्ड करून घेतलेली आहे। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अगोदर एक सिंगल फोल्ड करून घेते आणि त्यानंतर वरती एक फोल्ड करायची जिकडनं रुंदीची साईड आहे त्या बाजूने। ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्टिच करून घेतली। आता त्यानंतर आपल्याला जी लांबीची बाजू आहे ना त्या साईडने फोल्ड करायचं आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे बोट घालून दाखवते की नाडी वावता येईल इतपत आपलं हे जागा आहे। आणि अशा पद्धतीने टर्न केलं की ह्या कडेच्या साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि बघा किती झटपट आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला ही पण आयडिया नंबर 2 आहे ती दाखवलेली आहे। आता याचे थ्रेड वगैरे निघत असतील ना त्याच्यासाठी आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची। जर तुमच्या कापडाचे धागे वगैरे नसेल निघत तर तुम्ही नाही केली तरी पण चालेल। 2 इंच रुंदीचा कपडा घ्या, कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही पायपिंगसाठी। आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त एवढे एकाच साईडने ही पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपली पायपिंग पण
कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण इकडच्या साईडने पायपिंग करून घेतलेली आहे, म्हणजे धागे वगैरे निघणार जो पार्ट आहे तो आपला कवर झालेला आहे. आणि ही नाडी वाहण्याचा पार्ट बघा अशा पद्धतीने आपला हा साईडला आहे. आता ही राईट साईडला आपण टर्न करून घेऊ. तर बघा हा पार्ट राईट साईडला टर्न केला, नाडीचा पार्ट आपला असा आतमध्ये आहे. आता याला आपल्याला आहे ना नाडी शिवून घ्यायची. तर त्यासाठी इथे मी जुन्या साडीची लेस घेत आहे. तुम्ही नाडीसाठी कोणताही कपडा घेऊ शकता आणि तो अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं वाढव राहील अशा पद्धतीने आपल्याला हे कपडा साडीची लेस आहे ती कट करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही नाडी आहे ती सिम्पली दोन्हीकडेने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर एखादी रेडीमेड नाडी अवेलेबल असेल तर तुम्ही तिचा पण वापर इथे करू शकता. आणि बघा तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरी पण नाडी मी स्टिच करून घेतलेली आहे ना. आता आपल्याला ती याच्यामध्ये वळून घ्यायची आहे. बघा तर सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ही नाडी आहे ती वळून घ्यायची आहे. आणि अगदी इझिली नाडी वावल्या जाते, कारण की आपण नाडी वावण्याचा पार्ट आहे तो जवळजवळ 1 इंच रुंदीचा ठेवलेला होता त्यामुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली एका साईडची नाडी आहे ती वळून झालेली आहे. आता व्यवस्थित अशा पद्धतीने ती सेफ्टी पिन काढून घ्यायची. आणि त्यानंतर ही पॅन्टचा जो कपडा आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा, म्हणजे जी नाडी आहे ती बघा आतल्या साईडने आपल्याला पक्की गाठ बांधून घ्यायची फक्त एकाच नाडीला. ठीक आहे. आता परत आपल्याला ही पॅन्ट पीसचा जो कपडा आहे तो राईट साईडला टर्न करायचा. आणि ही बघा नाडीचा आपण गाठ बांधलेली ती बाहेरून अशी दिसत आहे. आता इकडची दुसरी जी नाडी आहे ना ती पण आपल्याला वळून घ्यायची आहे. आणि ही काय आपल्याला आतमध्ये नाही पलटी मारायची, ती फक्त बॉटमची साईड होती म्हणून आपण तिला गाठ बांधून घेतलेली आहे एका साईडने. ठीक आहे. आता त्यानंतर आपली दुसरी पण नाडी वळून झालेली आहे. आता त्यानंतर याच्यामध्ये पण आपल्याला आहे ना तुमच्याकडे जर शिलाईतून उरलेले कतरण असतील तर तुम्ही ते याच्यामध्ये फिल करून घेऊ शकता, किंवा मग जे टाकाऊ कपडे असतील ना ते पण तुम्ही याच्यामध्ये भरले ना तरी पण चालतं आहे, काहीच हरकत नाही. तर माझ्याकडे होते कतरणं म्हणून मी तेच याच्यामध्ये भरून घेत आहे. तर व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचे, म्हणजे अगदी कडक आणि ते नंतर चेपतं ना त्यामुळे जास्तीत जास्त दाट भरून घ्यायचं. तर या पद्धतीने मी जेवढे कतरण बसतील तेवढे याच्यामध्ये फिल करून घेतलेले आहे. आणि ही नाडी आहे ती व्यवस्थित आपण बांधून घेतली. जेवढी वरती असेल तेवढी सगळी आतमध्ये आपल्याला ती टक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा किती सुंदर आपलं हे लोड आहे ते बनून तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो कशा वाटल्या तुम्हाला आपल्या आजच्या दोन्ही आयडिया, ही 1 नंबरची का 2 नंबरची आवडली ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. 8.5 इंचाची लांबी आहे आणि पूर्ण गोलाई आहे याची 15 इंच. मी हे पॅन्ट पीसपासून बनवलं म्हणून हे अशा पद्धतीने आपलं हे लोड आहे ते तयार झालं आहे. तुम्ही असे 2 लोड तयार करू शकता. ठीक आहे.